निराधार निराश्रित विधवा घटस्फोटीस आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत। या योजना आपल्याला 48 योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे। आणि एवढंच नाही तर मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री आहे। पालकमंत्र्याचे विशेष अधिकार आहेत। माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरची यांच्या डीपीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या परभणी महानगरपालिकेकरता 22 योजना येतात, या 22 योजनाची ही निवडणूक आहे। 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे। प्रत्येक वार्डात प्रत्येक घरी जाऊन मांडायचा आहे। 124 योजनाचं कमळ आहे। 124 योजनाचं कमळ आहे आणि 124 योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे। एकीकडे कमळ आहे, दुसरीकडे बाकी लोक आहे। कमळ हे विकासाचे कमळ आहे, बाकी लोकांचा डब्बा गोल आहे। मताचं दान घेऊन पडून जातील, मताचं दान घेऊन पडून जातील। ना मोदीजीकडे जातील, ना देवेंद्रजीकडे जातील, ना मेघनाताईकडे जातील, मतं घेतील आणि पडून जातील। जर विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल। आपण कार्यकर्ते बसलेले आहोत, जनता बसलेली आहोत। आपल्याला 3 दिवस घरोघरी जावं लागेल 124 योजनाचा पिटारा घेऊन। बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला आहे। जगातला सर्वोत्तम भारत, जगातला शक्तिमान भारत, जगातला आधुनिक भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला आहे आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे। आज बघा, पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडलाय। 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र आणि 2047च्या महाराष्ट्राच्या विकासाची संकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलाय। तिकडे मागच्या लाडक्या बहिणी शांत राहा, मागच्या लाडक्या बहिणी आपसात बोलू नका। बंधू भगिनींनो, 2029चा संकल्प आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी संकल्प मांडला त्यामध्ये विकसित परभणीचाही संकल्प मांडलाय। आज बघा, या परभणीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकासाची कामं आपल्याला करायची आहे। रस्ते करायचे, लाईट करायचे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहे। या ठिकाणी बाजारपेठ आहे, नाल्या आहे, ज्या आपण आता जाहीरनामा देतोय। आपण या ठिकाणी जो जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत ती विकासाची गॅरंटी आहे। या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून विकसित परभणी 2047ला परभणीची जनसंख्या विचारात घेऊन ज्या बाळांनी जन्म घेतला, जे बाळ जन्म घेणार आहेत त्यांच्याकरता परभणी कसं असेल हा विजन डोळ्यासमोर ठेवून 2047 परभणी हा विचार करा। तेव्हाचे बाळ, तेव्हाची लोकसंख्या, आपण सर्व जेव्हा 2023 वर्षानंतर जाऊ तेव्हा 23 वर्षानंतरचा भारत, 23 वर्षानंतरचा महाराष्ट्र, 23 वर्षानंतरची परभणी आणि 23 वर्षानंतर या परभणीला सुरक्षित परभणी, या परभणीला सर्वात मोठी सिक्युरिटी द्यावी लागणार। या शहरामध्ये कुणी जातीवाद करू नये, जातीवादाचे दंगे करू नये, सुरक्षित परभणी द्यावं लागेल। अवैध धंद्याची कंबर मोडून काढावी लागेल। या शहरामध्ये गोवंश चालणार नाही याचा विचार करावा लागेल। या शहरामध्ये प्रचंड ताकदीने सिक्युरिटी द्यावी लागेल। आणि मेघनाताई, आपण विचार करतोय मार्चच्या अधिवेशनामध्ये या आपल्या परभणी शहरामध्ये आपल्याला या शहराची गल्ली न गल्ली, चौक न चौक, रस्ता न रस्ता हा हाय प्रोफाईल, हाय क्वालिटीच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणायचा आहे। सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या शहराचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन सर्व्हिलन्स करून प्रत्येक चौक, प्रत्येक घर परभणीचं रात्री बेरात्री अपरात्री
कोणी दरोडा चोरी करू नये, आमचे लहान लहान बाळ घरी राहतात त्यांना इजा करू नये, जो या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या शहराशी खिलवाड करणारे अवैध धंद्याचे लोक आहे, या शहरात अवैध धंदा चालू नये, ड्रग्स, एमडी, गांजा, सट्टा माफिया चालू नये, या शहराला आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यायची आहे. लाडक्या बहिणीची योजना केवळ पैसे देण्यावरती नाही आहे, त्यांना निधी देण्यावरतीच नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता करावी लागेल. मेघनाताई, तुम्ही पालकमंत्री असताना, आणि मी तर तुम्हाला सांगतो 4 काम बाजूला करा. पहिलं काम करा, रात्री 2 वाजताही माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये. याकरता आपल्याला विकसित परभणी करायची आहे. बंधू भगिनींनो, विकसित परभणीचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. आमच्या मेघनाताईंनी विशेष प्रकल्प आणण्याची योजना तयार केली आहे. सुरेश वरपुडकरजी या ठिकाणी अनेक पद्धतीने आपल्याला विकासाचे कामं करण्याचा निर्णय घेत आहेत. मी तर सांगेल, खऱ्या अर्थाने या शहराला विकसित शहर करण्याकरता प्रचंड मेहनतीने आपल्याला मजबूती द्यायची आहे. आज बघा, मध्य प्रदेशमध्ये 25 वर्ष भाजपाचं सरकार आहे. लाडक्या बहिणीची योजना 25 वर्षापासून सुरू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आहे, 15 वर्षापासून आपली योजना सुरू आहे. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने लाडक्या बहिणीची योजना बंद केली. ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार आहे, ही योजना सुद्धा मध्य प्रदेशवरून आली. आमच्या देवेंद्रजींनी शिवराज चव्हाण साहेबांशी बोलून आमच्या एकनाथ शिंदेनी त्या काळामध्ये योजना केली. पण माझा आज अभिमान आहे, आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत सुरू ठेवून, पण पुढच्या काळामध्ये या योजनेला मजबूत करायचं आहे. नुसतं निधी देण्यापुरतं नाही, तर पुढच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करायचं आहे, वाढ करायची आहे. आणि आता मेघनाताई, मी, देवेंद्रजी, नितीन गडकरीजींनी नागपूरमध्ये, आम्ही नागपुरातून आहोत तिघही, आम्ही तिघांनी एक चांगली योजना तयार केली. ती महाराष्ट्राकरता आपण तयार करतोय. नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना आम्ही 2200 महिला बचत केले. नागपुरात 10 महिलाचा एक गट, 10 महिलाचा एक गट करत करत आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार केले. मी या ठिकाणी सर्व उमेदवाराला विनंती करणार आहे, निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीत कमी जास्त झालं तरी प्रत्येक उमेदवारांनी 20 महिलाचे बचत गट तयार करायचे. 20 महिलाचे बचत गट. आणि नागपूरच्या धर्तीवर मेघनाताई 4 पैसे केले चालेल, पण 1 लाख रुपयाच्या एका बचत गटाला अनुदान देण्याचा निर्णय आपल्याला करता. 1 लाख एक महिला बचत गट, 1 लक्ष रुपये एक महिला बचत गटाला अनुदान द्यायचं आहे. कर्ज नाही आहे आम्हाला, कर्ज द्यायचं नाही आहे, महिलांना कर्जबाजारी करायचं नाही आहे, पण 1 लाख रुपये स्वयंरोजगाराकरता, रोजगार निर्मिती करता आमच्या महिला बचत गटाला देऊन या सर्व महिला बचत गटांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या उद्योजकाशी जोडून या महिला बचत गटांना कमीत कमी मेघनाताई प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गट. तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2500 महिला बचत गटांना तुम्ही रोजगार देण्याची योजना तयार करा आणि या ठिकाणी उद्योजकाला जोडून देण्याचं काम करा. 25,000 महिलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. एकीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि दुसरीकडे या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे. आज बघा, आपल्या घरी जे वीज येते ना, हे वीज आमच्या नागपूरवरून येते. मी ज्या गावात राहतो कोराडीला, तिथून वीज येतं. नागपूर ऊर्जा मंत्री आपल्या मेघनाजी, ऊर्जा राज्यमंत्री आहे. आज बघा, कोळशावरची वीज 8 रुपये रेटनी तयार होते. 8 रुपये रेटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस, 8 रुपये युनिटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस हा त्या ठिकाणी पूर्ण घेऊ शकत नाही. आणि पुढच्या 5 वर्षांनी विजेचे रेट वाढणार आहे, कोळशाचे रेट वाढणार. कोळसा जसा जसा रेट वाढतो, कोळसाचा रेट वाढला का विजेचे रेट वाढतात, कारण वीज कोळशावर तयार होते. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे की आता जे वीज आहे ती 8 रुपये आहे आणि 2029 मध्ये जेव्हा मेघनाताई मत मागायला येईल ही वीज 12 रुपये राहणार आहे. 12 रुपये रेटची वीज परभणीला परवडणार नाही. आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी, माननीय मेघनाताईंनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली.
35,000 मेगावॅट वीज प्रकल्प त्या ठिकाणी टाकतो आहोत आपण आणि सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आणि सूर्यावरचा विजेचा रेट, सूर्यप्रकाशावरचा विजेचा रेट हा ₹2.80 आहे. ₹2.80 ₹2.80 सूर्यप्रकाशावरची वीज तयार होणार. मग ₹12 कोळशाची वीज घेण्यापेक्षा आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने 35,000 मेगावॅट जे आपण 4 वर्षात पूर्ण करतो आहे. 2029ला जेव्हा आम्ही कमळाला मत मागायला येऊ तेव्हा आपल्या राज्यामध्ये ₹12 वीज परभणीला नाही तर आम्ही ₹6 वीज देण्याचा निर्णय परभणीमध्ये केला आहे. ₹6 एक कमळाचं मत ₹6 वीज देण्याचा निर्णय केला. आणि आता तर हे जे निवडणूक आहे आमच्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक, 100 युनिट वीज वापरणारे 70% लोक बसले या ठिकाणी, 100 युनिटच्या वर वापरत नाही. या सर्व ग्राहकाची यादी तयार करा आणि तुम्ही आपल्या आपल्या वार्डात फिरा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे फॉर्म भरा. मेघनाताई मंत्री आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फॉर्म भरा. या परभणीमध्ये जेवढे 100 युनिट वीज वापरतात त्यांच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं 30,000चं सूर्यघर लावून देण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी यादी तयार करा आणि 30,000चं सूर्यघर तुमच्या घरावर लावून द्यायचं आहे. जेणेकरून 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 15 वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्याला परभणीमध्ये करायचा. विकसित परभणी करायची आहे. बंधू भगिनींनो, विकसित परभणीमध्ये रस्ता, वीज, पाण्यासह झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायचा आहे. या दीपावलीमध्ये बघितलं असाल या राज्यामध्ये 6 लाख कोटी, या देशामध्ये 6 लाख कोटी रुपये खरेदी विक्री झाली. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जगातल्या कुठल्याही देशाने हा निर्णय केला नाही, पण माननीय मोदीजींनी केला. आपल्या देशामध्ये जे जीएसटीचा रेट कमी झाला या दीपावलीमध्ये ₹27 कमी केले. ₹27 100ला ₹27 कमी करण्याचं काम, ₹100ला 27% टॅक्स माफ करण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. या दीपावलीमध्ये 27% रेट ज्या गरीब माणसाचे, मध्यमवर्गीय माणसाचे कमी झाले. बंधू भगिनींनो, मी ज्या खात्याचा मंत्री आहे मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी देवेंद्रजींनी देताना मला सांगितलं आहे की या महाराष्ट्राच्या 14 कोटी